वंदे मातरम, वंदे मातरम। तेरी माटी में जन्म लिया, तेरी गोदी में पले बढ़े। वंदे मातरम, वंदे मातरम। तेरा तिरंगा है। मानाचा भारत देशाला, हा मुद्रा मानाचा भारत देशाला। चला देऊया सलामी आज तिरंगी झेंड्याला। चला देऊया सलामी आज तिरंगी झेंड्याला। सर्वांना माझा नमस्कार, माझे नाव सायली आहे। आज आहे 15 ऑगस्ट। आज आपण इथे भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत। स्वातंत्र्य मानला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। हमारी शान तेरी मिट्टी से है हमारा मान, हर एक धड़कन में तेरा नाम। वंदे मातरम, वंदे मातरम। तूने दिए हैं हमें कितने अरमान, हम करेंगे तेरे सपनों को साकार। तेरे लिए है ये तन मन जान। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। तुझसे है प्यार, तेरी हिफाजत ही है हमारा करार। तेरे लिए हर कदम हर बार। वंदे मातरम, वंदे मातरम। तेरी जय जयकार। वंदे मातरम, तेरी जय जयकार। वंदे मातरम। तेरे शहीदों की कुर्बानी का असर, तेरी धरती का तुझसे है ये कहर। तू ही हमारी जननी, तू ही हमारा घर। वंदे मातरम, वंदे मातरम। तेरी एकता में बसा हमारा प्यार, तेरे कदमों में ही है सारा संसार। तेरे लिए हर धड़कन हर विचार। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। तुझसे है प्यार, तेरी हिफाजत ही है हमारा करार। तेरे लिए हर कदम हर बार। वंदे मातरम, वंदे मातरम। तेरी जय जयकार। वंदे मातरम, तेरी जय जयकार। वंदे मातरम। Happy Independence Day on this day in 15 August means Thank you. तू ही है हमारी रोशनी, तू ही हमारा आसमां। तेरे बगैर कुछ नहीं, तू ही हमारी पहचान। हर दिल में है तेरा नाम। Popular freedom fighter Mahatma Gandhi. Mahatma Gandhi was born on 2 October 1869 in Porbandar, Gujarat. His father was Karamchand Gandhi and his mother was Putli Bai. He graduated his high school from Ahmedabad and completed his education from Samaldas College in Bhavnagar state. He led the Champaran movement in 1917, Kheda movement in 1918, and so many. The most popular movement, Quit India, from 1942. He struggled a lot for independence of India and he completed his target on 15 August 1947 and he died at date 31st January 1948. Thank you.
उत्सवतीन रंगाचा आभाळी आज सजला, उत्सवतीन रंगाचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांच्या, नतमस्तक मी त्या सर्वांच्या, ज्यांनी हा भारत देश घडवला, ज्यांनी हा भारत देश घडवला, ज्यांनी हा भारत देश घडवला. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग व माझे पालक वर्ग, मी सार्थक आत्मा ढके, वर्ग 9वी स्टेट. आज मला खूप दिवसानंतर बोलण्याची संधी मिळाली आहे. मी माझं भाग्य समजतो की 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाबद्दल मी बोलणार आहे. स्वातंत्र्य दिनाबद्दल मी बोलणार आहे. आज क्रांतिकाराच्या बलिदानाचा, शौर्याचा दिन. 200 ते 150 वर्ष इंग्रजांच्या गुलामातून मुक्त झालेला सोनेरी दिवस म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य दिन. हा स्वातंत्र्य दिवस सहजासहजी मिळाला नाही, तर त्यासाठी अनेक शूरवीरांना, देशभक्तांना आपले प्राण गमवावे लागले. कित्येक जणांना तर तुरुंगवास झाला. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशासाठी लढले, झगडले, झुंजले आणि हसत हसत भारत माता की जय असा नारा देत फासावर लटकले. कित्येक जणांनी तर सुखी संसार, घरदार सोडून या देशासाठी छातीवर गोळ्या झेलल्या. मृत्यूसमोर उभा असताना सुद्धा क्रांतीचा जय जयकार करणारे इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद असा नारा देत भारत मातेचे थोर सुपुत्र भगतसिंग, राजगुरू सुखदेव यांनी प्राणाची आहुती दिली. म्हणून म्हणतो की ज्यांनी लिहिली आझादींची गाथा, त्यांच्या चिन्ही ठेवतो मी माथा. ज्यांनी लिहिली आझादींची गाथा, त्यांच्या चिन्ही ठेवतो मी माथा. मित्रांनो, माझा देश स्वतंत्र आहे, मुक्त आहे. पण जेवढे प्रयत्न स्वातंत्र्य मिळण्यासाठी करावे लागले ना, तेवढेच प्रयत्न स्वातंत्र्य टिकण्यासाठी करावे लागत आहेत, करावे लागत आहेत. या देशातील बेकारी, अत्याचार, अन्याय, बलात्कार रोखण्याचे काम हे आपल्या पिढीवर आहेत. देश वाचवा हे अभियान चालू झालेले आहेत. आपण त्यात सहभागी होऊन देशाचे उंची वाढूया. म्हणून म्हणतो की हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे. हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा. ह्या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. ह्या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे. हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे. 14 ऑगस्ट मध्यरात्री 12 वाजता पंडित नेहरूच्या हाताने लाल किल्ल्यावर झेंडा फडकण्यात आला आणि आनंद साजरा करण्यात आला. व काही दिवसानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान हे देशाला बहाल करण्यात आले. म्हणून आपण देश वाचवा, संविधान वाचवा असा निर्धार करून आपण देशाचे रक्षण करूया. या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना व त्यांच्या कर्तृत्वान आई वडिलांना माझा मानाचा मुजरा. कारण त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित आहोत. म्हणून त्यांना माझा पुन्हा एकदा प्रणाम. जाता जाता एवढेच बोलतो की जय हिंद, जय महाराष्ट्र. तिरंग्याचा आकाशाने आज रेपेतून घेतला. अभिमान आहे या मातीचा. 77व्या स्वातंत्र्य दिनी गर्व बाळगूया भारतीय असण्याचा, गर्व बाळगूया भारतीय असण्याचा. माननीय मुख्याध्यापक महोदय, आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व माझे गुरुजन व प्रिय माझे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सच्चिदानंद चंद्रकांत चाटे आहे. मी आज इथे आपल्या समोर स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्याबद्दल 2 शब्द बोलण्यासाठी उपस्थित आहे. मित्रांनो, 12व्या शतकाच्या आधी भारताला स्वतंत्र सोने की चिडिया त्या नावाने अख्ख्या जगात ओळखले जायचे. भारत त्यावेळी सर्वात श्रीमंत असा देश होता. परंतु भारताचे म्हणजे सोने की चिडियाचे पंख घुसखोरांद्वारे छाटले गेले. भारताला 300 वर्ष मुघलांनी व 150 वर्ष ब्रिटिशांनी असे 400हून अधिक वर्ष भारताला गुलामगिरीत ठेवण्यात आले. 1857 मध्ये भारतीयांनी स्वातंत्र्याविरुद्ध लढा उभा केला होता, परंतु ते लढा सुद्धा ब्रिटिशांनी पूर्ण होऊ दिला. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू असे असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी सर्व भारतीयांना एकत्र आणले व 14 ऑगस्ट 1947 रोजी भारतीयांनी सर्व ब्रिटिशांना भारताबाहेर हाकलून दिले. 14 ऑगस्टचा सूर्य भारतासाठी स्वातंत्र्याचा प्रकाश घेऊन उजवला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकाचा खूप मोलाचा वाटा आहे. काही स्वातंत्र्य सैनिक हिंसेच्या तर काही अहिंसेच्या मार्गावर चलून भारताला स्वातंत्र्य देण्याचे प्रयत्न करत होते. दोन्ही जरी त्यांचे मार्ग वेगळे असले तरी त्यांचा ध्येय एकच होता, ते म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे. ब्रिटिश एवढ्याहून थांबले नाही. ब्रिटिशांनी जाता जाता भारताचे व पाकिस्तानचे विभाजन करून गेले. भारता म्हणून सर्व धनसंपत्ती त्यांनी लुटून घेऊन गेले.
ते फक्त गरिबी, अशिक्षिता एवढेच ठेवून गेले होते. ब्रिटिश भारतावर राज्य करत असताना भारताचा विकास मात्र झाला नाही. तरी भारत स्वतंत्र झाल्यापासून भारताने 55 वर्षाच्या आत 5 युद्ध लढले. 1947, 1965, 1971 व 1999 मध्ये भारताने पाकिस्तान सोबत युद्ध केले व 1962 रोजी भारताचे चायना सोबत युद्ध झाले होते. त्या चीन सोबत झालेल्या युद्धात भारताचा पराभव झाला होता. 1980च्या दशकात भारताला दुष्काळमय परिस्थितीला सामोरे जावे लागले. अशा असंख्य परिस्थितीला भारत सामोरे जात होता. तरीही पाकिस्तान विरोधी झालेले प्रत्येक युद्ध भारताने पाकिस्तान विरोधी झालेले 4ही युद्धात भारताने विजय मिळवला. 1998 रोजी जेव्हा अमेरिकेने भारतावर आर्थिक दबाव टाकला होता तेव्हा त्या आर्थिक दबावाला त्यावेळीचे आर्थिक मंत्री मनमोहन सिंग यांनी समाप्त केला. 1963 मध्ये भारताने आपला पहिला रॉकेट अंतराळात सोडला. 1975 रोजी भारताने आपली पहिली सॅटेलाइट अंतराळात नेऊन सोडली. 1974 व 1999 रोजी भारताचे यशस्वी परमाणु परीक्षणामुळे भारत परमाणु राष्ट्र झाला. भारताने असे असंख्य यश गाठलेले आहे. कोणी सांगूही शकत नाही की असा देश 450 वर्षापासून ब्रिटिशांच्या व मुघलांच्या राज्याखाली होता. भारत आज प्रत्येक क्षेत्रामध्ये उंच शिखरावर गेला आहे. चंद्रयान 3 व मंगळयान असे अनेक यश भारताने गाठले आहे. म्हणून आपल्याला गर्व असला पाहिजे की आपण भारतीय आहेत. जे स्वातंत्र्य आपल्याला आपल्या स्वातंत्र्य सैनिकांकडून मिळाले आहे ते आपल्याला जपले पाहिजे. जय हिंद, जय भारत. Good morning everyone, respected principal, teachers and all my dear friends. My name is Akanksha Deshmukh. Today is 15 August, the Indian Independence Day of our country. First, I wish you all a very happy Independence Day. Independence Day is our national festival. It is celebrated every year on 15 August. This year we are celebrating 78th Independence Day of our country. Independence Day is our greatest national festival. We get independent on 15 August 1947 from British rule. Many freedom fighters sacrificed their life to get freedom to our India. We should grateful and to be the brave freedom fighters of our India. I love and respect to my country and I am proud that I am Indian. Jai Hind, Jai Bharat. Thank you. Ranbir Singh Thakur, I am here to standing deliver a speech. Today we are gathering to celebrate the remarkable journey of our nation about freedom. This year the 78th Independence Day anniversary is going to be celebrated with the theme of Vikasit Bharat, which means the developed nation. Our government's main goal is that to transform our Indian country into a developed nation by the end of 2047, because at that year the 100th anniversary of independence is going to be celebrated. The first Prime Minister of India is Jawaharlal Nehru, and he raised the flag at the Red Fort near Lahore. Jai Hind, Jai Bharat. And my dear friends, happy Independence Day. My name is Ananya Nilesh Londe. I am studying in senior KG class. On the occasion of Independence Day, I would like to share few words. Do you know why we celebrate Independence Day? I will tell you. British ruled our country for more than 100 years, but many brave souls sacrificed their lives for freedom. Finally, India got our freedom on 15th August 1947. So to celebrate liberty and honor of our heroes, so we celebrate Independence Day. Let's light up the sky with spirit of independence. I love my India, I love my country. मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का जमन, इसके वास्ते निशान है मेरा मन, मेरा मन. Thank you. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज पडला कसा पडला
ऑगस्ट बद्दल थोडं बोलणार आहे. उत्सव लगांचा आभारी अजूनला या सर्वांची ज्यांनी भारत देश घडवले. सर्वप्रथम मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. स्वातंत्र्य दिन हा आपल्या देशाचा राष्ट्रीय सण आहे. या दिवशी आपण आपल्या देशाला इंग्रजांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळाले होते. आज आपण स्वतंत्रपणे खेळू शकतो, गप्पा मारू शकतो, आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. याचेच आपले स्वातंत्र्य मिळाले जात. माझ्या देशावर खूप प्रेम आहे. जय हिंद, धन्यवाद. Teachers and my friends, my name is Ruchan Anishwar Bravan. I feel great pride to present this speech. Today is 15 August and we are celebrating 78th Independence Day. On this day in 1947, India became free from British rule. It's a day to remember the sacrifices of our great freedom fighters. Their courage and determination gave us the gift of freedom. Jai Hind, thank you. वंदे मातरम, तेरे साए में है हमारा आराम, तेरी रक्षा में ही है हमारा अंजाम, तुझसे ही है सारा जहान. वंदे मातरम, वंदे मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम. तेरी माटी में जन्म लिया.